भंडारा शहर के शिवम होटल में सब्जी बाजार समिति के विषय को लेकर पत्रकार परिषद परमानंद मेश्राम एवं महात्मा ज्योतिबा फुले समिति के अध्यक्ष महेंद्र मेंढे ने ली। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी तिथला व्यापारी आहे आणि शेतकरी पण आहे। शेतकऱ्याचा मुलगा व्यापार करतो तो भाग वेगळा झाला, पण हे जे आता 2015 ते 2024 च्या दरम्यान जे काही शेतकऱ्याची आर्थिक लूट झाली आहे, हे लूट बंद व्हाव म्हणून मी सातत्याने 2015 ते 2024 पर्यंत लढाई लढली आणि ते लढाई यशस्वी झाली आणि शेतकऱ्याला मी शेतकऱ्याला जे तिथे लूट मार होत होता ते बंद केली। आणि आता जे काही व्यवस्था आहे नगरपालिकेने आपल्या हातात घ्यावी आणि शेतकऱ्याला जे काही व्यवस्था होईल ते व्यवस्था लावून द्यायची आणि जे पुढच्या जे शेतकऱ्याचे भवितव्य आहे कोणीही तिथे जो काही टेंडर धारक असो कोणी असो त्यांनी शेतकऱ्याकडून पैसे घेवा नको ना। आपल्या जिल्ह्याचा शेतकरी हा सुफलाम सुफलाम कसा राहील याचा आपण विचार केला पाहिजे। हा आरोप नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। कारण डीटीबी या संस्थेला नगर परिषद भंडारानी 9 वर्षाच्या लीज करता ती भाजी मंडी दिलेली होती आणि भाजी मंडीच्या याच्यामध्ये लीज मध्ये अशी प्रक्रिया होती की त्यांनी ते विकासक म्हणून त्यांनी ते करायला पाहिजे होता। त्यांनी विकासाच्या नावाखाली भाजी मंडीच्या व्यापाऱ्यांकडून 5-5 लाख रुपये घेतलेले होते दुकान बनवण्यासाठीचे आणि नंतर प्रत्येक व्यापाऱ्यांकडून प्रत्येक भाजीच्या व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील त्यांच्याकडून प्रति बोरा 5 रुपये बोरा तो घ्यायचा। एक साधारणतः एका दिवसाला 3 लाख रुपयाची वसुली अवैध वसुली तो करायचा। तर या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवला बीटीबी हटाव संघर्ष समितीच्या नावाने आणि 11 डिसेंबर 2023 मध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन करत असताना तेव्हापासून त्याची बीटीबीची ती भाजी मंडी बंद झाली। आमचा मुद्दा असा आहे की बीटीबीच्या विरोधात म्हणजे बीटीबीला जी लीज दिली गेली होती त्याचा 2,73 लाख रुपये काही रुपये अशा पद्धतीची जी थकबाकी आहे नगर परिषदेची ती नगर परिषदेने वसूल करावी। बीटीबीनं अवैध पद्धतीनं त्या ठिकाणी दुकानाचे गाळे त्यांच्या कब्जामध्ये आहेत। काही गाड्यावरती त्यांनी स्वतःचा ऑफिस केलेला आहे। त्या बीटीबीला अधिकार नसताना त्यांनी कॅन्टीन उभी केलेली आहे। त्या बीटीबीला अधिकार नसताना त्यांनी ती कॅन्टीन इतराला भाडे तत्वावर दिलेली आहे, ज्या भाड्याचा प्रत्येक महिन्याला त्याला 40,000 रुपये दिलं जातं। आणि ज्या नगर परिषद भंडाराने एक्स्टॉर्शनची केस त्यांच्यावर दाखल केली, त्या एक्स्टॉर्शनच्या केस खाली त्या माणसाची संपत्ती जप्तीसाठी म्हणजे संघटित गुन्हेगारी, कारण बीटीबी हा नाव नाही, बीटीबी ही संस्था आहे। याचा अर्थ असा की ही जी लुटमार झाली आहे ती बंडू बारा पात्रे असा एका नावाने नाही तर ती बीटीबीच्या नावाने झालेली आहे आणि म्हणून त्याच्यावर एमपीडीए केस लावावी। जर एक्स्टॉर्शन झाला असेल तर एमपीडीएचा केस आहे।